संत गुरु रविदास महाराज यांच्या 647व्या जयंतीनिमित्त अहमदनगर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अहमदनगर केडगाव भूषण नगर इथं सामाजिक सभागृह उभारण्यात येत असलेल्या संत रविदास महाराज विकास केंद्राचं भूमिपूजन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं आहे। संत रविदास महाराज यांच्या सामाजिक सभागृहात समाजासाठी परीक्षा केंद्र, विविध सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी ही जागा उपलब्ध होणार असून यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा निलेश बांगर करत आहे। त्यांच्या या पाठपुराव्यामुळे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आज यश आले असून यावेळी प्रमुख पाहुणे आमदार संग्राम जगताप, निलेश बांगरे, विजय घासे, अशोक कानडे, शिवाजीराव साळवे, नगरसेवक संपत बारसकर, माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर, प्रताप काळे, माणिकराव विधाते सर, गजू भांडवलकर, दत्ता खैरे, कांबळे सर, दिनेश देवरे सर, हरिश्चंद्र आखाडे, अशोक घेवरे, कैलास घेवरे, सुभाष बागडे, जगदीश घेवरे, कन्हैयालाल परदेशी, योगेश डोंगरे, माणिक लभाळे, संतोष शेळके, अजय शेळके, वैभव घासे, विशाल डोंगरे, सूरजमल डोंगरे, चंपालाल धनवटे, जयराज शेळके, मयूर बांगरे आदी सर्व समाज बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा प्रकल्प अनेक दिवसांपासून प्रलंबित होता, त्याला मूर्त स्वरूप येत आहे। 1 एकर जागेवर संत रविदास महाराज सामाजिक सभागृह उभे राहत असून त्याला 1.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। 50 लाख रुपयांचा निधी आमदार जगताप यांनी उपलब्ध करून दिला आहे। आमदार संग्राम जगताप या माध्यमातून समाजातील युवक युवतींना दिशा देण्याचे काम केले जाणार आहे। स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका, संत रविदास महाराज यांचे साहित्य आणि वाचनालय यांचा यामध्ये समावेश आहे। महाराज जयंती समारोह आणि संत रविदास महाराज सामाजिक सभागृह या नूतन वास्तूचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे सर्व पत्रकार बांधव, सर्व माता भगिनी, आताच कानडे साहेबांनी आपल्याला मनोगत व्यक्त केले, निलेशजींनी देखील मनोगत व्यक्त केलं आहे। सकाळीच खरं तर सकाळपासून वेगवेगळ्या भागांमध्ये आज संत रविदास महाराज यांची जयंती आम्ही बऱ्याच ठिकाणी साजरी केली आणि इथे येण्याच्या अगोदर देखील मयूरजी बांगरे यांनी देखील एक मोठं शिबिर स्टेशन परिसरामध्ये, स्टेशन उपनगरामध्ये घेतलेलं होतं। त्याचं देखील उद्घाटन आम्ही केलं आणि थोडं निलेशजी आम्हाला यायला उशिराचा झाला। इकडे पलीकडच्या भागामध्ये बिबट्याचं आगमन झालं आणि त्याला पकडण्याकरता पोलीस यंत्रणा असेल किंवा फॉरेस्ट यंत्रणा असेल ती काम करत होती। तिथं काम जवळपास बऱ्याच वेळापासून आम्ही तिथं होतो। तिथून इथं आम्ही कार्यक्रमाला आपल्याकडे आलो आणि कार्यक्रम येत असताना आपल्या सर्वांना पूर्वनियोजित कार्यक्रम होता। खरं तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण पाहतो की कानडे साहेब आपण जे सांगितलं की समाज शहरामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, हे मोठ्या संख्येमध्ये आहे आणि म्हणून समाजाला मोठ्या संख्येमध्ये देखील असताना बरेच प्रश्न समाजाची प्रलंबित असतात। समाजाला कुठेतरी एक व्यासपीठ हे कुठेतरी असलं पाहिजे। प्रश्न किती आहेत, कधी सुटणार आहेत, त्याचा पाठपुरावा कसा करायचा हे चालूच असतं। नवीन एखादा प्रश्न संपला की नवीन प्रश्न उभा राहणार आहे, हे सगळं चालणार आहे, पण त्याला व्यासपीठ एक असणं गरजेचं असतं। त्याला कुठेतरी व्यासपीठावरती एक प्रमुख माणूस देखील असणं हे गरजेचं असतं। म्हणून निलेशजींनी लढा उभा सुरू केला। हा लढा विधाते सर मला आठवतं 12-13च्या कालखंडामध्ये त्यांनी सुरू केला। योगायोगाने पुन्हा 2013च्या कालखंडामध्ये मामा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पुन्हा एकदा मला दुसऱ्यांदा म्हणून महापौर संधी मिळाली, महापौर म्हणून काम करण्याची। तर त्यावेळेस संधी मिळाली। मामाही नगरसेवक होते, कराळे साहेबांच्या मंडळी नगरसेवक होते त्यावेळेस, अशोकरावांचे, हे दोघांनी दुसऱ्यांदा मतदान केलं आम्हाला, परत महापौर झाला आणि त्या महापौर पदाच्या कार्यकाळामध्ये मामा आपण ही जागा या लोकांना आपण ही जागा मिळवून दिली आणि जागा मिळाल्यानंतर आता जागा जी मिळाली काय करायचं, कसं करायचं आणि म्हणून जागा मिळाल्यानंतर, कारण जागा असली पाहिजे, जागा मिळाल्यानंतर आपण शासनाला पाठपुरावा करू शकतो आणि म्हणून या राज्याचे लोकप्रिय लाडके उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांना आम्ही सांगितलं की अशी जागा मिळाली, आता तुमच्याकडून फक्त आम्हाला निधी पाहिजे आणि त्यांनी ताबडतोब आपल्याला निधी हा वर्ग करण्याचं काम अर्थमंत्री या खात्यानं त्यांनी आपल्याला दिलं। निधी दिला त्यांनी। निलेशजींना सांगितलं निधी मिळाला, ते किती मिळाला, 50 मिळाला।
ते 50 पैसे आपलं काम होणार नाही. पुन्हा आम्ही दादांकडे गेलो, भालराव साहेब. दादांना म्हणलं बांगरे साहेबांचं म्हणणं आहे की 50 मध्ये होणार नाही. ते म्हणले, कामाला सुरुवात करा, मी परत पैसे देतो, तुम्ही काळजी करू नका. तर प्रतापजी, तुम्ही आता ती चाल सोडा. चाल कुठली? राजकीय चाल नाही, कामाची चाल सोडा. जरा आपल्याला ते वाढवत जाईल, बरोबर ना? नाही तर राजकीय चाल सोडली तर तुम्हाला सांगतो ते कामच होत नाही. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला काम करायचंय, पुढे न्यायचंय, समाजात दिशा द्यायची, समाजाची व्यासपीठात निर्माण होतं. खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणी संत रविदासांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या शहराचं भूषण असणारे आणि ज्यांनी या शहराच्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने आगळं वेगळं असं काम करून दाखवलं, असे या कार्यक्रमाचे ज्यांच्या शुभ हस्ते आपण हे भूमिपूजन या ठिकाणी केलं आहे, असे आमदार संग्राम भैया जगताप. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले, आज जाणीवपूर्वक या कार्यक्रमासाठी संग्राम भैया मी उपस्थित राहिलेलो आहे. खरं तर श्रीरामपूरला आज जयंतीचे खूप कार्यक्रम होते, परंतु 20-25 वर्षाची जी तपश्चर्या आहे समाजासाठी, ज्यांनी खऱ्या अर्थाने अहोरात्र समाजातल्या उपेक्षित घटकासाठी, म्हणजे चर्मकार समाजात देखील वर्गवारी केली तर 3-4 वर्गाची लोक येतात. एक उच्च शिक्षित वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे आणि रस्त्याच्या कडेला गटई काम करणारा एक वर्ग आहे. आणि त्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने मोठे आहेत. त्या लोकांच्या दैनंदिन जीवनात मध्ये येत असलेले वेगवेगळे प्रश्न, त्यांना येणाऱ्या अडचणी आणि जीवन मरणाचा संघर्ष करणारा हा जो उपेक्षित वर्ग आहे, यांच्यासाठी संत रविदास महाराज सेवा संघाच्या माध्यमातून स्थापना करून विजय घासे आणि निलेशजी बांगरे ह्या 2 युवकांनी त्यावेळेस ही संघटना काढली आणि त्यांच्यासाठी काम केलं. तेव्हापासून त्यांची आज तागायत चाललेली तळमळ जी होती, खऱ्या अर्थाने आज संग्राम भैयाच्या माध्यमातून, संग्राम भैयाच्या आशीर्वादातून या ठिकाणी पहिल्यांदा प्लॉट मिळाला. बांधव यांना संत रविदास जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज या जयंती प्रसंगी जो सामाजिक भवनाचं एक उद्घाटन होतंय, याची सर्व पार्श्वभूमी निलेश भाऊ आणि आदरणीय अशोकराव कानडे साहेब यांनी आपल्याला सांगितली आहे. यासाठी सगळ्यांनी परत एकदा संग्राम भैयासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. दुसरं असं की हा कार्यक्रम जवळजवळ 500 ते 700 लोकांचा घ्यायचा होता भैया, आणि खूप मोठा घ्यायचा होता, परंतु त्याला दिवस कमी, त्याच्यामुळे आपण एवढे 2 दिवसात हे सगळं नियोजन केलं. तरी देखील कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित राहिले, त्यांचं देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे 27 तारखेला मंगळवारी ओम गार्डन मध्ये तुमच्या हस्ते महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांचं एक पुरस्कार वितरण सोहळा आम्ही घेतोय. तर त्यावेळेस आपण आवर्जून उपस्थित राहावं आणि तुमच्या शुभ हस्ते समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा गुणगौरव सोहळा पार पाडावा, ही मी तुम्हाला विनंती करतो. आणि त्यावेळेस ही सगळे समाज बांधव उपस्थित राहतील अशी त्यांना देखील आग्रहाची विनंती करतो. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.